खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीवरून बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ज्यांनी भाजपचं कार्यालय फोडलं, मोदींना शिवीगाळ केली, त्यांनाच भाजपने तिकीट दिलं अशी टीका कडूंनी केली आहे। आता राणांना पाडणं हेच आमचं लक्ष्य आहे। अब की बार 400 बार हे मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 400 मध्ये अमरावतीचा एक खासदार असेल असं म्हटलं होतं। त्यावर टीका करताना अब की बार 400 पार ही घोषणा आहे, एखादी जागा पडली तरी काही फरक पडणार नाही असं बच्चू कडू म्हणाले। तर महायुतीतून बाहेर पडण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागायची आता गरज नसल्याचंही कडूंनी स्पष्ट केलंय। सहकारी इतर पक्षातल्या गटपक्षाला त्यांना संवाद साधण्याचा प्रयत्न केला। मी सगळ्यांना हात जोडून विनंती केली आहे की मी खूप लहान आहे, माझ्या डोक्यावर आशीर्वादाची थाप ठेवा, कारण मोदीजींचं स्वप्न आहे 400 पार आणि सगळे आम्ही मिळून ते 400 पार मध्ये एक अमरावती राहिली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आशीर्वाद देऊन अमरावतीच्या विकासासाठी त्यांनी पाठीशी राहिले पाहिजे। चांगलं आहे, मला वाटतं आता ज्यांनी कार्यालय फोडलं, भाजपचं तोडफोड केले, तिथले बॅनर तोडले, शिव्या घातल्या भाजप कार्यकर्त्यावर, गुन्हे दाखल केले, पालकमंत्र्याला बालकमंत्री केलं, आता त्याचे झेंडे घेऊन जावं लागेल। आता आमचं लक्ष आहे का इथं भाजपाचा उमेदवार नवनीत राणाला पाळायचं। अब की बार 400 के पार, एखादा खासदार कमी झाला तर आम्हाला माहीत आहे 400 येणार आहे, हे पडलं तर काय फरक पडणार।